आयुष्यामध्ये कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवरती जर मात करायची असेल तर माणसाची प्रतिकार शक्ती ताकदवर असणं फार गरजेचं आहे. आणि मला वाटतं ती मिळते ना ती फक्त ह्या निसर्गाच्या कृषीमध्ये. कामधंद्याच्या निमित्तानं जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही भटका, पण दिवसभराची भटकंती झाल्याच्या नंतर पाखरं तशी संध्याकाळी आपल्या घरट्याकडे परत येतात की नाही, तसं आपण सुद्धा मानसिक समाधानासाठी आपल्या माणसांमध्ये आपल्या मातीमध्ये परत यायला हवा. निसर्गरम्य महाबळेश्वर, कोयना धरण, चांदोली अभयारण्य, अगदी हाकेच्या अंतरावर असणारे मच्छिंद्रनाथ, चौरंगनाथ, वसंतगड, सदाशिवगड, आगाशिवगड लेणी, अशा निसर्गानी आणि गडकोट किल्ल्यांनी वेढलेलं आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या कुशीमध्ये बसलेलं आपलं कराड. अशा निसर्गाच्या कुशीमध्ये आपल्या माणसांमध्ये आपलं घर हवं, आपल्या कराडमध्ये. प्राचीन काळी या शहराला करहाटक असं नाव होतं. प्रचंड मोठी बाजारपेठ होती. कालांतरानं करहाटकचं कराड असं नामकरण झालं. पण व्यापाराचा जो जुना वारसा होता तो कराड शहरानं अजूनही तसाच जपला. ही फार कौतुकास्पद गोष्ट आहे. एकीकडे तळकोकण ते दक्षिणात्यपर्यंत, दुसरीकडे सांगली, कोल्हापूर, चिपळूण, सातारा, पुणे, बारामती, सोलापूर अशा अत्यंत महत्वाच्या शहरांच्या मध्यभागी असलेलं आणि NH4 वरती बसलेलं, व्यापार आणि उद्योगासाठी अत्यंत योग्य असं ठिकाण. मी शिकलो नाही तरी देखील माझी मुलं शिकली पाहिजेत अशी जिद्द प्रत्येक आईवडिलांची असते. पुण्याच्या खालोखाल कराडला विद्येचं माहेरघर म्हटलं गेलं. इंजिनिअरिंग कॉलेज असेल, लॉ असेल, मेडिकल असेल, ऍग्रिकल्चर असेल, फार्मसी असेल, 68 पेक्षा अधिक शिक्षण संस्था आज कराडमध्ये आहेत. आणि म्हणूनच केवळ आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करणारे सुज्ञ नागरिक कराड शहरामध्ये स्थायिक आहेत. छत्रपती शिवरायांच्या अतुलनीय शौर्याचा वारसा असलेलं आणि कृष्णा आणि कोयनेच्या पवित्र प्रीती संगमावरती बसलेलं आपलं शहर, आपली माणसं, आई वडील, अबाल वृद्ध हे निरोगी राहावेत म्हणून आपल्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त महत्व देतो ते म्हणजे आपल्या स्वच्छतेला. आणि या स्वच्छतेचं व्रत मात्र अत्यंत प्रामाणिकपणे आणि तळमळीनं जपलंय या नगरीने. 24 तास स्वच्छ पाणी, कचरा प्रक्रियेचं नियोजन. त्यामुळे देशात स्वच्छता अभियानामध्ये सलग 2 वेळा प्रथम क्रमांक पटकावून कराड नगरी अग्रेसर आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा जपत कराड शहरानं 218 खेडेगावांच्या आरोग्याचा सांभाळ केला. म्हणजे एकूण उद्योगांच्या 50% हॉस्पिटल्स इथे आहे, ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये फार चांगली कामगिरी केली. कृष्णा हॉस्पिटल आहे, सह्याद्री हॉस्पिटल आहे, उपजिल्हा रुग्णालय आहे. भुयारी गटारी मार्ग राबवलेलं देशातलं तालुका पातळीवरचं पहिलं शहर म्हणजे आपलं कराड शहर. आणि म्हणूनच महापुराच्या प्रलयाच्या वेळी नदीच्या काठावर असून सुद्धा सुरक्षित राहिलं होतं. राज्यामध्ये अग्रेसर असणारे 5 साखर कारखाने या शहरापासून मोजून 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. त्यामुळे इथला ऍग्रीबेस उद्योग आणि इंडस्ट्रियल कॉरिडॉर इथे आहे. सैन्य भरतीसाठी अग्रेसर असणार आणि सैनिकी कुटुंबाने स्थायिक होण्यासाठी प्राधान्य दिलेलं त्यांच्या आवडीचं कराड. सैन्य दलाच्या व्यतिरिक्त विजयी दिवस साजरे करणारं देशातलं एकमेव शहर आपलं कराड, माझं कराड. मी माझं शहर असं म्हणालो. असं म्हणण्याच्या मागे माझं असं एक भावनिक असं कारण आहे. कारण माझ्या आयुष्यामध्ये ज्या रंगमंचावरती मी पहिलं पाऊल ठेवलं तो रंगमंच म्हणजे हा यशवंतराव चव्हाण स्मृती सदन. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण त्यांचं कराड. भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांचं कराड. स्वराज्य रक्षक सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं कराड. स्वतंत्र RTO, विमानतळ, रेल्वे असलेलं आपलं कराड. नागरी विकासाचं रोल मॉडेल असलेलं अतिशय शांत, सुरक्षित आणि सांस्कृतिक जीवनाचा निर्मळ आनंद देणारं आपलं शहर कराड. या आपल्या शहरामध्ये स्थायिक व्हा.